एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो. नमस्कार सर, मी स्वरादा बोलते. फोनवरचा तो गोड आणि मंजूळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो. बॉस बोलतात, बोला. काही नाही, तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनच्या जागेसाठी मलाही यायचं आहे. बॉस बोलतात, मग प्रॉब्लेम काय आहे? इथे मुलाखती सुरू आहेत, तुम्ही येऊ शकता. तेच तर ना सर, मलाही यायचं, पण ट्रॉफिक जाममध्ये अडकली आहे, पोचायला उशीर होतोय. बॉस म्हणतात, ओके या तुम्ही. इकडे मुलाखत सुरू राहते. अजून 1-2 मुलाखती होतात, पण बॉसच्या कानात त्या स्वरादाचा आवाज गुंजत असतो. 10-15 मिनिटांनी पुन्हा फोन येतो. सर, ट्रॉफिक कमी झाले, मी निघाली आहे, पण प्लीज सर, उशीर झाला तर समजून घ्या. बॉस म्हणतात, हरकत नाही, या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या. पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरंच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुग्ध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून. तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो, कारण त्याच्यासाठी स्वरादा फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो. सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे, पण गाडी लावायला जागा नाही आहे. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळते का पाहून येते. सर प्लीज, त्यामुळे थोडा उशीर होतोय, प्लीज. बॉस म्हणतात, हरकत नाही, या तुम्ही सावकाश. आता बॉसला तिला भेटायची पाहायची उत्सुकता लागून राहते. इतका मंजूळ आवाजाची मुलगी नक्की कशी असेल? मॅनर्स तर चांगले आहेत, नक्की हिलाच घेऊया. अजून 7-8 उमेदवार शिल्लक असतानाच एक चिठ्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिठ्ठीवर लिहिलेले असते, सर, मी स्वरादा आले तुमच्या ऑफिसमध्ये. बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवून तिला लगेच आत बोलावतो. स्वरादा आत येते आणि बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी, जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी स्वरादा उभी असते. बॉसचा भ्रम निराश होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच आणि सुंदर वगैरे असते. स्वरादा बोलू लागते, सर, मला माहीत आहे तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी दिसायला सुंदर नाही, ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढली. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर, फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही, हे तुम्हाला देखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणचा नकार पचवला आहे मी. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच 3-4 वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन क्वालिफिकेशन आहे तो आवाज तुम्ही ऐकला आहे, म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावले. आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे सर. 2 मिनिट निशब्द शांतता असते. बॉस म्हणतात, ते ठीक आहे, पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणार आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल, त्याचे काय? स्वरादा म्हणते, मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच सर. विचार करून पहा सर, तुमच्या 100% अपेक्षेसारखी पत्नी आहे का? पण तरी तुम्ही सुखी होताच ना, कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही. सर, तसेच इथल्यांचे होईल. तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉइंटमेंट लेटर काढले आणि त्यावर सही केली आणि म्हणाला, उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक. आपल्यात उणीव आहे किंवा आपण कशात तरी कमी आहोत म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल, यशस्वी करेल. त्या एका गुणाचा शोध घ्या, नक्की सुखी व्हाल.